आजकाल गावांचे विकास होऊ लागलेत, खूप चांगले होऊ लागलेत. मोदी सरकार किंवा फडणवीस सरकार गावागावाच्या विकासासाठी खूप कामं करायला. पण एक समस्या आहे विकासासोबत जी जाणवायली ती अतिक्रमणाची आहे. प्रत्येक गावामध्ये, गाव मोठा असू छोटा असू, अतिक्रमण एक खूप मोठी समस्या आजकाल दिसायली. तर त्याचे कारणं बरेचसे आहेत. गावातली जनसंख्या वाढली, कुटुंब विभक्त व्हायलेत, तर नवीन नवीन घरं बनतात. त्याच्यानंतर मग जे गावचे जनप्रतिनिधी असतात, नेते असतात, यांचा दबाव असतो. जे मोठे मोठे लोक आहेत त्यांचा दबाव असतो. त्या दबावाच्या कारणामुळे आता रस्ता कुठून काढावा, कारण जुने रस्ते आता कुठं गायब झालेत हे कळणं खूप अवघड होऊन जातो. पण अशाच एका भागामध्ये आलेलो आहोत. अशाच एका आता बागच आलो अशाच एका गावामध्ये आलेलो आहोत. आणि त्यामुळं आपण बघा, आता कुठं वाळू टाकलेली असते, कुठं गाड्या लोक अशा लावतात ना की तुम्हाला जिथं काय म्हणतात गाडी कशी काढावी, म्हणजे पुढारी लोक अशामध्ये गाड्यामध्ये लावून देतात. एक तर रस्ते ठीक आहे, मोदी सरकारने गट्टू लावलेले आहेत त्यामुळं रस्ते चांगले दिसतात. पण कधी कधी परिस्थिती अशी होऊन जाते, एवढ्या बोळ्या झालेल्या आहेत, तर बोळ्यामध्ये रस्ता, एका रस्त्यामध्ये बोळी आहे, कळत नाही. ही समस्या खूप मोठी झालेली आहे. तर जसं जसं गाव वाढत जाईल, जनसंख्या वाढेल, घरांची संख्या वाढते. आता घरांच्या संख्येसोबत रस्त्याचं पण सगळ्यांनी डोक्यात ठेवायला पाहिजे. तर आपण आज अशाच एका गावाला व्हिजिट केलेली आहे जिथं थोडंसं अतिक्रमण कमी आहे, पण बऱ्याचशा गावामध्ये खूप जास्त आहे. म्हणजे घरं रस्त्यावर आहेत का रस्ता घरामधून आहे असं समजणं बरं मुश्किल होऊन जातं. तर हे बघा, लाकडं यांनी रस्त्यात टाकलेली आहे, इकडून माती टाकलेली आहे, तर गाड्या जायच्या तिकडून जायच्या. चांगले रस्ते बनवून दिलेत, आता बनवण्याच्या अगोदर जे अतिक्रमण आहेत ना ते काढलेले नाहीत बऱ्याचशा ठिकाणी. ते अशा खूप समस्या आहेत गावामध्ये अतिक्रमणाच्या. आजकाल मोदी सरकारला अतिक्रमणावर ध्यान द्यायला पाहिजे, फक्त शहरातलंच नाही पण गावामध्ये सुद्धा. आणि बरेचशा ठिकाणी असंही बघितलं गेलं की ते जे जनप्रतिनिधी आहेत ते स्वतःच अतिक्रमण करून ठेवतात, त्यामुळं बाकीच्या लोकांना बोलायला त्यांना नाक नसतं, नाकाने नाही बोलत, म्हणजे तोंड नसतं. तर या अतिक्रमणावर असं सरकारने लक्ष द्यावं. मी गाव तर दाखवलं नाही, कारण मग ते गावाची काय बदनामी करायची, कोणत्या रस्त्याचं दाखवले बघ. आता आपण त्या गावातून निघालो, बघा सगळ्यांनी हा व्हिडिओ, आणि स्वतःचं अतिक्रमण असेल तर काढून टाकावं.